पुढील वर्षासाठीही पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीतून आदेश. ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल एवढा पिण्याचा साठा करून ठेवण्याचे निर्देश. राज्यात मान्सून लांबल्यानं चिंता वाढली. पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचा अंदाज. मान्सून सर्वदूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन. खासदार फुटायच्या आधीच डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावले. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम सुरू, तर फुटींच्या अफवावर विश्वास नको, उद्धव ठाकरेंचं आवाहन. भाजप आमदार मंदा म्हात्रेंकडूनच आता मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. जॅक लावून नाईक मंत्री झाल्याची टीका. नवी मुंबईत नाईक म्हात्रेंमधला वाद उफाळला. विधान परिषद निवडणुकीत रिसॉर्ट पॉलिटिक्स. नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्यात. नगरसेवकांचे स्विमिंग पूल आणि बीचवरील व्हिडिओ व्हायरल. विरोधकांकडून टीका. उमराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 20 जूनला न्यायाची अपेक्षा. सुनावणीनंतर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. संचिता उगले आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप. पैशाच्या कारणांमुळे संचिताला टॉर्चर केलं जात होतं, तिच्या वडिलांचा आरोप. तर कामाच्या ठिकाणी संचिताचा मानसिक छळ होत असल्याचा तिच्या मावशीचा आरोप. नाशिकच्या वाडीब्रेस साकुरी रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडलेल्या झाडांची खोडही जाळली. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी. पर्यावरणप्रेमी संतप्त. नीट पुनर्परीक्षेमुळे 22 जून पर्यंत टेलिग्रामवर बंदी. मेसेज एडिट फीचर देखील 30 जून पर्यंत बंद. नीटची पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार. मिस सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका 20 जून पासून होणार सुरू. अमोल कोल्हेंच्या मराठी वारसा यूट्यूब चॅनलवर सुरू होणार मालिका. पुरुषोत्तम अधिक मासात विठ्ठलाच्या दानपेटीत 9 कोटींचं दान. अधिक मासात 14 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर 81 लाख रुपयांचं दान. 5 महिन्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी उत्स्फूर्त गर्दी. मात्र ऑनलाईन नोंदणी नसल्यानं 700 ते 800 भाविक दर्शनाविना माघारी.